प्रभाग क्रमांक 10मध्ये आपण आलेलो आहोत। या ठिकाणी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। स्वतः विश्वजितसिंह मोहिते पाटील हे या प्रभागात प्रचार करताना दिसत आहेत। येथील उमेदवार आहेत मनीषा तिकोटे आणि विलास क्षीरसागर। तर येथील जे मतदार आहेत त्यांच्या भावना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार दादा। नमस्कार, मी ओरणार साळवे, इकडून दामधनं सगळं उमेदवारी आणि हे तिन्ही बी उमेदवार तिकोटे एक, क्षीरसागर, विलास क्षीरसागर आणि रेश्मा आडगळे म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी आहेत। आणि तरी आम्ही 100% आहेच, पण जास्त मतानं आम्हाला अकलूजमध्ये मोहिते पाटलाशिवाय आम्हाला हे नाही, काहीच पण नाही। मोहिते पाटलाशिवाय आम्हाला हेच आहे। मोहिते पाटलाचं आमच्यावर म्हणजे पूर्ण प्रेम आहे, आमच्यावर बी आहे आणि आमचं त्यांच्यावर आहे। वन वे आहे, काय अडचण नाही आम्हाला येणार नाही का? आम्हाला काहीच अडचण येणार नाही, पण मोहिते पाटील जे असतील ते आमच्यावर लय प्रेम केलेलं त्यांनी आहे। घर नाही म्हणजे आम्ही एक असं हे आहे ना की घरला त्यांनी आतापर्यंत आमची तिसरी पिढी आली आहे, तिसरी पिढी आहे आता सध्या। हां, आणि विरोधक आलेत की येऊ द्या की किती बी कुणी बी काय करू द्या की, विरोधक असलं काय करतात ती, आमची तिसरी पिढी आहे सांगितलं ना। विरोधकमध्ये विकास झाला नाही, गुंडागिरी आहे। कसं असतं ती बोलणाऱ्याला काय तोंडाला काय आता हात लावायचा का? हां, बोलणारे काही बोलणारच, काय उत्तर द्याल त्यांना? अहो उत्तर देणारच की तुम्ही विकास आता ऐकून घ्या। विकासजी तुम्हाला विकास केला नाही म्हणून हो, आत्तापर्यंत आमच्या समस्या मोहिते पाटलांनी सोडवलेल्या आहेत त्या काय आत्तापर्यंत। आणि हो का माझं नंबर बी येतं बरं का, यांनी बी लय मोठं कार्य केलं आणि हे सहकार्य करतात आम्हाला बी। दादा तांबोळी त्यांनी बी लय मोठं सहकार्य केलेलं आहे। हां, आणि विकासजी आता कसं असतं ते विरोधक जे येतात ते काय म्हणते ती की असं करू तसं करू, कोण बी काही म्हणल आता कोण बी काही म्हणल, पण नाही कोण येईल विजय, कोण होईल मग विजय काय ही सगळं तुतारी वाजवणारा माणूस नगराध्यक्ष आहेच आहोत आडगळे मॅडम। बरं, खात्री आहे का? पूर्ण 100% नाही, आम्हाला जास्त मतांनी निवडून आणायचे असं म्हणतोय तर जास्त मतांनी निवडून आणायचं। अहो ही 101%च आहे, 101% तर आहेच। आपल्या बरोबर ज्येष्ठ नागरिक दादासाहेब तांबोळे आहेत। नमस्कार। नमस्ते। कसं आहे वातावरण, काय आहे? वातावरण तर चांगलं आहे गावात, त्याच्याबद्दल दुमत नाही। कसं आहे मोठ्या दादांच्या नावाखाली प्रत्येक ह्याला आपण करू शकतोय, पण आताचा विकास जे काय आहे ते बाकीच्या लोकांचं म्हणणं त्यांचं कामाचं आहे, त्यांचं म्हणणं काम आहे त्यांचं, कसं इलेक्शन आहे। पण शेवटी जसं मोहिते पाटलाचं गाव आहे पहिल्यापासून, जसं ते मोहिते पाटलानं जसा विकास केला आहे, भायासाहेब असतील, शिवबाबा आहेत या गावासाठी, बाबांनी 10 वर्ष सरपंच चांगलं भोगलेलं आहे, सगळ्याला नड्या अडचणीला मदत केलेली बी आहे त्यांनी। त्याच्यामुळे विकासाचं इथं सांगण्याचं काय काम नाही, कुणी विकास करतच असतात। कसं इलेक्शन आहे त्यांचं काम आहे बोलायचं, आपलं काम आहे मत मागायचं, जनतेनं ठरवायचं कोणाला द्यायचं ना द्यायचं, ही जनता ठरवत असते ना। पण जनता ही सगळी मोहिते पाटलाची जी असती तर त्याच्यावर हे करू शकत नाही आपण। तर असं कसं आहे तर ह्या गोष्टीला कोणी तोड सकू शकत नाही। भायासाहेबाचं, खासदार साहेबाचं चांगलं बहुमत आहे, बाबांचं बी बहुमत आहे, आणि शेवटी बाळदादा आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळी चालते ती क्षेत्र। तर कोणी याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याचं काय काम नाही। मताचं काम आहे, 3 उमेदवार आहे ते आमच्या 2 आहे ते उमेदवार, विलास क्षीरसागर आहे, रेश्माता आहे आणि लाला आडगळ्याची मंडळी आहेत। तर हे होईल विजय, त्यांचा काय विषय नाही त्यात। उमेदवारीची मागणी केली होती, तुम्ही काय नाराज होता, आता प्रचारात सक्रिय? मी उमेदवारीला नाराज मागितलं, थोडं काय झालं त्यांना बाह्यांना थोडं काय बसवायची जुनी बनणं थोडी कट करून नव्यांना चान्स द्यावा असं बाह्यांचं मत आलं, त्याच्याबद्दल मी थोडंही केलं, दुमत केलं। पण काय नाही बाह्यांचं हे मी बाबांचे शब्द ऐकल्यानंतर परत काय नाही की मी परत मी 45 वर्ष झालं मोहिते पाटलाचं कार्यकर्ता आहे। मी काय आत्ता 5 वर्षात आल्यावर नाही, मी 5 वर्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून भोगलेलं आहे आणि बिनविरोध झालेली आहे माझी ग्रामपंचायत। त्याच्यामुळे मला बाकीचं काय आहे, माझा विश्वास आहे मोहिते पाटलावर। मला जे त्यांनी काही बोलणं आश्वासन दिलं ते माझं कधी पूर्ण करू शकते आणि मला कधीच विसरणार नाही। आणि बी त्यांना आता माझं जोपर्यंत रोहे आहे तर मी त्यांना कधीच विसरू शकणार नाही। नमस्कार। नमस्ते। काय नाव काय सर आपलं? माझं नाव डॉक्टर अनिल चंद्रकांत गायकवाड। कुठल्या प्रभागात आहे तुम्ही? मी अकलूजमधूनच आहे, प्रभाग क्रमांक 10 मध्ये। आता प्रचार सुरू आहे सर्व पक्षांचा, आपला कौल कसा आहे? आपला कौल सध्या आता तुतारीकडं आहे। तुतारीकडं म्हणजे कसं आहे, आता मोहिते साहेबांची कामं ह्या वार्डामध्ये चांगली कामं आहेत आणि अकलूज शहर हे त्यांनी खूप म्हणजे आता जे अकलूज शहर आहे ते खूप सुधारवलेलं आहे। आता बरेच लोक म्हणतात अकलूज दहशतीच्या खाली आहे, पण मला तर तसं काय 15-20 वर्षात मी इथं येतो जातो, पण मला तर अशी काय दहशत वाटली नाही आहे। बरोबर आहे, मग दहशतीच्या खाली काय आहे? मग आज एवढे अत्याचार होतात, आज एवढं होतं आहे, बरोबर आहे। आज मालेगावची घटना झाली, बरोबर आहे, चिमुकलीवरती अत्याचार झाला,
त्याचं आज घेणं देणं नाही सरकारला. बरोबर आहे. आज कोण उभं राहिलं? तुतारीची माणसं उभा राहिली ना त्यांच्या पाठीशी. तुतारी म्हणा, उद्धव ठाकरे पवार साहेबांची माणसं म्हणा, तेच उभा राहिली. म्हणून माझं जनतेला एवढंच सांगणं आहे की तुम्ही योग्य माणूस निवडा आणि योग्य माणसाला निवडून द्या, म्हणजे आपल्या गावचा विकास होईल. सो मनीषा मोहंती कोठे तर ती आत्ता उभा आहे. तिचं कार्य सांगायचं म्हणलं ना खूप तिचा एकदम प्रेमळ साधा स्वभाव आहे आणि ती एक गरीब घराण्यातली मुलगी आहे. त्यामुळे तिला गरिबीची जाण आहे. आणि मी एवढंच सांगतो इथं माध्यमांसमोर की आज क्रमांक 10 म्हणजे वार्ड क्रमांक 10मध्ये जेवढी कामं राहिलेत की 100% ना 100% मनीषा ती कोठे पूर्ण करेल. आणि हाच आमचा मानस राहील की तिला 100% निवडून द्यायचं आणि ह्या वर्षी पंचवार्षिकला तुतारी हेच चिन्ह दाबून सर्व उमेदवारांना निवडून द्या, हीच माझी जनतेसमोर विनंती आहे. विरोधक म्हणतायत की अकलूजमध्ये दहशत आहे. नवलीच नाही आत्तापर्यंत. तुम्ही कसं म्हणता दहशत आहे? जर दहशतीखाली जर अकलूज असतं तर हा विकास झाला असता का? नसता झाला. आज साहेबांचं एवढं नाव झालं असतं का? नसतं झालं. मग दहशत असती तर एवढा सामान्य घराण्यातली, एवढ्या गरीब घराण्यातली मुलगी आणि एवढी सुसंस्कृत मुलगी आज उमेदवारीला अनुसूचित जातीमधून उभा केली असती का मोहिते पाटलांनी? जर मोहिते पाटलांची दहशत असती तर मग त्यांनी एक मोठा माणूस उभा केला असता. त्यांचं मत आहे की आमचे उमेदवार उच्च शिक्षित आहे, तुमची मात्र कमी शिक्षित. मी त्या उच्च साक्षर निरीक्षकाकडे जात नाही साहेब. पहिली गोष्ट म्हणजे आता अण्णाभाऊ साठेंची शाळा किती होतो? 1.5 वर्ष शाळा, दीड दिवसाची शाळा. पण आज त्यांनी सगळा इतिहास लिहिला आहे ना, त्यांची आज पुस्तकं वाचतोय. बरोबर आहे. ते उदाहरण झालं. आता शंकरराव मोहिते पाटलांचं शिक्षण काय हो, पण आज सगळं अकलूज त्याच्यावरती चालतं. आज कारखाने त्यांचे, शिवामृत डेअरी त्यांची, कारखाने त्यांचे. आज सगळ्यांचा जनतेचा कौल म्हणजे आज मोहिते साहेबांकडूनच आहे. विरोधकांनी किती बोलू द्यात. विरोधकांनी कसं असतं, विरोधक हे जे आहेत ना टिप्पणी करण्यासाठीच असतात. विरोधक जोपर्यंत आपल्या पुढे येत नाही, म्हणजे आपल्याकडं टिप्पणी करत नाही, तोपर्यंत आपण पुढे जात नाही. म्हणून माझं जनतेला एवढंच सांगणं आहे की लाचार होण्यापेक्षा, बरोबर आहे, लाचार होण्यापेक्षा एक चांगला साधारण माणूस तुम्ही निवडून द्या आणि त्या माणसाच्या हातात तुम्ही सत्ता द्या. बघा आज अकलूजचा कायापालट कसा होतो. एवढंच मी माध्यमासमोर सांगू शकतो बाबा.